नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्प या दोन्ही गोष्टी बघणार आहोत. केंद्रीय अर्थसंकल्प आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जो केंद्रीय अर्थसंकल्पची पाहणी होती ती 31 जानेवारी 2025मध्ये सादर केली होती. चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दस्तावेज तयार केला जातो. जो बजेट सादर केला जातो आपला त्याच्या एक दिवस अगोदर जे आर्थिक पाहणी अहवाल आहे तो सादर केला जातो. आगामी आर्थिक वर्षात म्हणजे 2025 ते 26 जो GDPचा दर आहे तो 6.3 ते 6.8% होता. वित्तीय तूट बघा, जे 2022 ते 23मध्ये 6.4 होते आणि 23-24मध्ये 5.6 अंदाजित आहे. ही GDPचा वृद्धी दर बघा, स्थिर किमतीला ती 2024-25मध्ये 6.4% होते. ते म्हणजे अंदाजी दर होता हो. पण 2025 आणि 26मध्ये 6.3 ते 6.8% भांडवली खर्च GDPशी निगडीत. 2023-24मध्ये 3.2 होता. आणि औद्योगिक उत्पादन म्हणजे IIP मधील वाढ बघा, 2023 ते 24मध्ये 5.9 होती. परकीय चलन साठा 640.3 अब्ज डॉलर, जो डिसेंबर 2024 अखेर होता. भारतीय किरकोळ महागाई आर्थिक वर्ष 2023-24मध्ये 5.4% वरून आर्थिक वर्ष 2024-25मध्ये 4.9% पर्यंत कमी झाला. RBI IMF अंदाज आहे की भारतातील CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आर्थिक वर्ष 2025 ते 26मध्ये सुमारे 4% लक्ष्याशी सुसंगत होईल. आर्थिक वर्ष 2024-25मध्ये केंद्र कृषी क्षेत्र 3.8% पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. किती कृषी क्षेत्र? 3.8% पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. सर्वाधिक सेवा निर्यातीत भारत जगात 7व्या स्थानावर आहे. त्याचा वाटा 4.3 म्हणजे सेवामध्ये कितव्या? 7व्या स्थानावर आहे. भारतात जगात सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश ठरला. सर्वात रेमिटन्स कोणाला भेटतात? म्हणजे बाहेरच्या देशात कमवून आपण भारतात आणत, त्याला रेमिटन्स म्हणतात. ते आपलं भारताचं आहे सर्वाधिक मिळवणारं. दूरसंचार, संगणक आणि माहिती सेवा या क्षेत्रातील जागतिक निर्यात बाजारपेठेत भारताचा वाटा 10.2% असून UNCTAD नुसार भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातीत देश ठरला. या क्षेत्रात WIPO अहवाल बघा, 2022चा जागतिक स्तरावर पेटेंट दाखल करणाऱ्या कार्यालयामध्ये भारत 6व्या स्थानी आहे. IMFच्या मते भारत आर्थिक वर्ष 2027 ते 28 पर्यंत $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनेल. IMFच्या मते 27-28 हे फायनान्शियल जे इयर आहे हे लक्षात ठेवा. 27-28 जे 5 ट्रिलियन म्हटलेलं आहे. आपलं महाराष्ट्राचं एम किती आहे? 1 ट्रिलियन आहे. तर भारत कुठपर्यंत पोहोचेल? 5 ट्रिलियन पर्यंत. भारताच्या एकूण स्थापित क्षमतेमध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा 47% आहे. अक्षय ऊर्जेचा किती? 47%. जागतिक उत्पादनात भारताचा वाटा 2.8% आहे. तर चीनचा 28.8% आहे. 28.8%. भारतात जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक देश आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक. आणि जागतिक उत्पादनात किती? 2.8 आणि चीनचा 28.8. जागतिक व्यापारात 4% वाटा असलेला भारत कापडाचा 6वा सर्वात मोठा निर्यातदार. सिमेंटामध्ये सेकंड, कापडामध्ये कितवा? 6वा. 2024-25मध्ये सेवा क्षेत्र GVA मध्ये योगदान 55.3%, अंदाजे 30% कामगारांना रोजगार प्रदान करते. भारतातील सेवा निर्यातीत संगणक सेवा आणि व्यवसाय सेवा निर्यातीचा वाटा 70% राहिलेला. म्हणजे संगणक सेवा आणि व्यवसाय सेवा ह्याच्यामध्ये आपण टॉपलाच राहिलेलो आहोत, कधी पण जास्तच वाटा राहिलेला आहे. तर इथे किती? 70% आहे. 2023-24च्या फायनान्शियल इयरमध्ये कृषी व संलग्न उपक्रम क्षेत्राच्या GDP मध्ये सुमारे 16% योगदान देते. कृषी किती? 16%. लोकसंख्येच्या सुमारे
46.1% लोकांना आधार देते. रोजगार आपल्याला माहीत आहे की आपले कृषी जे क्षेत्र आहे आपल्यासाठी इम्पॉर्टंट का आहे? भले त्याच्यातून आपल्याला जे GDPचं जे योगदान आहे ते कमी आहे, पण रोजगाराचं योगदान जास्त आहे. म्हणजे जास्त लोक त्याच्यात गुंतलेले आहेत, म्हणून आपल्यासाठी कृषी इम्पॉर्टंट आहे आणि आपण म्हणूनच म्हणतो की आपला देश कृषीप्रधान आहे. सरकारी आरोग्य खर्चावर 29% वरून 48% पर्यंत वाढ झालेली आहे. आता म्हणजे आरोग्याचा जे खर्च आहे गव्हर्नमेंटचा तो कसा आहे वाढलेला आहे. आणि आरोग्यावरील खर्च जो आहे तो 62.6 वरून 39.4 पर्यंत कमी झालेला आहे. इथं काय झालेलं आहे, सरकारी खर्च वाढलेला आहे आणि आरोग्यावरील खर्च कमी झालेला आहे. आणि हे म्हणजे लोकांचा कमी झाला आहे. बरं आता गव्हर्नमेंटकडून भेटल्यास लोक थोडी ना हे खर्च करणार आहेत, म्हणून काय झालं आपला काय झाला आहे कमी झाला आहे. गव्हर्नमेंटचा कसा आहे वाढलेला आहे हे एवढं लक्षात ठेवा. बेरोजगारीचा दर बघा, जो 2017-18मध्ये 6% वरून 2023-24मध्ये 3.2 पर्यंत घसरला आहे. आता हे झालं आर्थिक पाहणी बघितली आपण. आता जो अर्थसंकल्प आहे तो बघणार आहे, जो फायनान्शियल इयर 2025 ते 26चा असणार आहे. ते सादर कधी केला होता? 1 फेब्रुवारी 2025 पासून. आता ही डेटचं तुम्हाला माहित आहे की ही डेट कशी ठरवली काय नाही ते. आता हे आपण जो आर्थिक पाहणी बघितली ती किती होती? 31 जानेवारी आणि हे किती आहे? 1 फेब्रुवारी. आता एक दिवस अगोदर पाहणी मांडली जाते. आता बघा, तेलुगू कवी व नाटककार श्री गुरुदास अप्पाराव यांच्या प्रसिद्ध म्हणीचा उल्लेख करून देश म्हणजे फक्त त्याची माती नाही, देश म्हणजे त्यांचे लोक, असा असं बोलून याची जी अर्थसंकल्प मांडण्याची त्याची सुरुवात झाली होती. अर्थमंत्र्यांनी सबका विकास या थीमसह केंद्रीय संकल्प 2025-26 सादर केला. थीम काय होती? सबका विकास. निर्मला सीतारामन सलग 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला त्यांनी. आतापर्यंत हा त्यांचा 8वा अर्थसंकल्प होता. 2025-26च्या अर्थसंकल्पात गरीब, युवक, शेतकरी व महिला यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. आता म्हणजे 14 जणाला. एक युवामध्ये कोण येतो? आपण येतो. आपण MPSC करतो म्हणजे कशी आहे? गरीब आहे. आपण कुणाचे लेकरं? शेतकऱ्याचे लेकर आहेत. आणि ह्या युवकामध्ये आणखीन महिलाचा पण समावेश होतो. बघा आपले 4ही घटक आपले MPSCचे आहेत असं लक्षात ठेवा. आपण युवक पण आहेत आणि युवकासोबत आपल्या महिला पण आहेत ते. आणि गरीब आपण कशा MPSC करत असल्यामुळे आपण गरीब आहोत. आणि आपले आई वडील काय शेतकरी आहेत. म्हणजे 4ही घटक आपल्याशी रिलेटेड आहेत. या 4 गोष्टीवर काय केलं आहे? लक्ष केंद्रित केलेले आहे. हे 4 गोष्टी लक्षात ठेवा जे इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानुसारच आपलं पुढे जे अर्थसंकल्पामध्ये जे योजना आखलेल्या आहेत या 4 घटकावरच आखलेल्या आहेत. आता बघा, विकसित भारत म्हणजे शून्य दारिद्र्य, 100% चांगल्या दर्जाचे शालेय शिक्षण, गुणवत्तेची परवडणारी आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेची उपलब्धता, अर्थपूर्ण रोजगारासह 100% कुशल कामगार, आर्थिक उपक्रमामध्ये 70% महिला आणि आपल्या देशाचे जगाचे अन्न कोठार बनविणे. विकासाच्या या प्रवासासाठी 4 शक्तिशाली इंजिन आहेत: कृषी, MSME, गुंतवणूक, निर्यात. आता आपण शेतकरी आला होता तर कृषी, MSME म्हणजे जे लघु उद्योग आहेत ते, पुन्हा गुंतवणूक आणि निर्यात. पुढील 6 क्षेत्रामध्ये परिवर्तनकारी सुधारणा करून त्यांची उद्दिष्टे कर आकारणी, ऊर्जा क्षेत्र, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय क्षेत्र आणि नियामक सुधारणा. आता जे पहिले इंजिन आहे कृषी, त्याच्याविषयी बघूया. किती? 4 गोष्टीवर लक्ष केंद्रित केले होते आणि जे इंजिन होते ते पण 4 होते. कोणते? कृषी म्हणजे MSME म्हणजे लघु उद्योग, आणि जे गुंतवणूक आणि निर्यात. आता पंतप्रधान धन धान्य कृषी योजना. उद्देश होता कृषी जिल्ह्याचा विकास कार्यक्रम. राज्याबरोबर भागीदारीत कमी उत्पादकता, मध्यम पीक क्षमता व सरासरीपेक्षा कमी कर्ज मापदंड असलेले 100 जिल्हे यात समावेश आहे. आता डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भरता, जे डाळी आहेत सरकार तूर, उडीद, मसूर या पिकावर लक्ष केंद्रित करून, कोणत्या तूर आपलं वरण राहतं, उडदाची डाळ आता बऱ्यापैकी लुप्त झालेली आहे. आपलं अख्खा मसूर जो आपला मेसमध्ये भेटतो मसूर तर आपण नाही विसरणार, त्याच्यावर लक्ष केंद्रित आहे अख्ख्या मसूरवर असं लक्षात ठेवा. आणि उडदाची डाळ, तुरीची तर आपल्याला वरणाला लागते. ह्या 3 डाळीचा समावेश आहे. या डाळीविषयी काय? आत्मनिर्भर मिशन सरकार राबवत आहे.
आता मखाना जे आपल्याकडे तेवढं आढळत नाही सध्याच्याला, जे डाएटवाले लोक आहेत ते मखाना यूज करतात, त्यांच्यासाठी मखाना मंडळ स्थापन केले, जे कुठे केले, बिहारमध्ये. आता युरियाचा पुरवठा, आता शेतीशी कृषीशी रिलेटेड आहे, म्हणजे युरिया जे आपण याच्यामध्ये शेतामध्ये खत म्हणून टाकतो तो युरिया. आणि युरिया निर्मितीचा प्रकल्प नामरूप आसाममध्ये आहे. उद्देश आहे युरियामध्ये आत्मनिर्भर बनवणं. इकडे डाळीमध्ये पण आत्मनिर्भर बनवायचे, पुन्हा युरियामध्ये पण हे केलं आत्मनिर्भर बनायचे. किसान क्रेडिट कार्डच्या मर्यादेत वाढ झालेली आहे. कर्ज मर्यादा जी 3 लाखावरून 5 लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मत्स्य उत्पादन व पालन, भारत जगात दुसऱ्या क्रमांकाला आहे. मत्स्य उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाला. मिशन ऑफ कॉटन प्रोडक्टिव्हिटीची घोषणा, दुसरे इंजन. आता पहिलं काय होतं, कृषी होतं, तर आपण या सर्व कृषीविषयी योजना बघितलेल्या आहेत. म्हणजे काय काय झालं त्याच्यामध्ये, जे डाळी उत्पादन आहे त्याच्यावर फोकस केलेलं होतं. जो युरिया उत्पादन आहे ते पण आपल्याला वाढवायचं आहे. पुन्हा जे मखाना आहे जे आसाममध्ये तयार केले ते पण हे केलं जातं. आणि प्लस जे मत्स्य पालन आहे तो पण आपल्याला वाढवायचा आहे. आणि जे कॉटन आहे, कॉटनचे आपण कॉटनविषयी पण मिशन आहेत. आणि जी ह्याची कृषीचं म्हणजे शेतकऱ्याची जे ह्याची मर्यादा होती क्रेडिट कार्डची, ती 3 लाखावरून 5 लाखापर्यंत केल्या. एवढ्या गोष्टी आपण जे कृषीशी रिलेटेड आहेत त्या घटकामध्ये आपण बघितलेल्या आहेत. तर त्याचं इथंच तुम्ही रिव्हिजन करा, जेणेकरून नंतर तुम्हाला जो अर्थसंकल्प आहे त्याच्यावर डबल तुम्हाला रिव्हिजन देखील करायची गरज लागणार नाही. त्याच्यामुळं मी हे डबल घेते. आता दुसरे इंजिन बघणार आहोत आपण, MSME, म्हणजे जे लघु उद्योग आहेत त्याच्याशी रिलेटेड. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या तरतूद केल्या ते आपण पाहू. MSME देशातील उत्पादनाच्या 36% उत्पादन भारतात आणि एकूण निर्यातीचा 45% हिस्सा व्यापतात. म्हणजे उत्पादनात जर म्हटलं तर 36% आणि निर्यातीमध्ये जर म्हटलं तर याचा वाटा 45% हिस्सा आहे. हे जे आकडे आहेत हे पण लक्षात ठेवा, कारण रिसंटमध्ये जर आयोग आहे तर जास्त करून जो फॅक्च्युअल डाटा आहे त्याच्यावरच क्वेश्चन येत आहेत. आता बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता व व्यवस्थापन संस्था स्थापन केली जाईल. अगोदर पण बिहारमध्येच होतं, आता पण हे बिहारमध्येच आहे. ते जे सीड्स आहे ते बिहारमध्ये केलं होतं. आणि हे जे राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता ही पण गोष्ट बिहारमध्ये केलेली आहे. सर्व MSMEला वर्गीकरणासाठी गुंतवणूक व उलाढाल अनुक्रमे 2.5 ते 2 पट वाढविण्यात आली आहे. आता सूक्ष्म उद्योग, लघु उद्योगामध्ये बघा, जो म्हणजे 2.5 कोटी उलाढाल ते 10 कोटीपर्यंत लघु उद्योगाचे जे होतं जे म्हणजे जे लघु उद्योग म्हणजे सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग याची जी मर्यादा आहे ते आत्ता काय झालेली आहे, सर्वांची मर्यादा वाढवलेली आहे. तर जी सूक्ष्म उद्योगाची मर्यादा आहे ती 2.5 कोटी केलेली आहे. आणि ह्याची जी लघु उद्योगाची आहे ती 25 कोटी, म्हणजे त्या 2.5 मध्येच काय झाला, टिंब दिला, म्हणजे 25 म्हणजे टिंब काढला, 25 कोटी झाले. आणि हेच काय मध्यम उद्योगाला पण काय केलं, एक वाढवलं, म्हणजे 125 कोटी, म्हणजे 2.5, 25 आणि 125 अशी ही काय केलं, तिन्ही उद्योगाची जे हे आहे ना म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं ते वाढलेली आहे. आणि जी उलाढाल आहे तर सूक्ष्म उद्योगाची 10 कोटी उलाढाल पाहिजे, आणि जे लघु उद्योगाची आहे तर 100 कोटी, आणि जे मध्यम उद्योगाची आहे ते 500 कोटी केलेली आहे. 10, 100, 500 हे असे 3 गोष्टी लक्षात ठेवा. इकडे किती आहे, 2.5, 25, 125, हे 25 आकडा लक्षात ठेवा, आणि इकडे 10चा 10 हे केलेलं आहे. आता तिसरी इंजिन आहे गुंतवणूक. आता गुंतवणुकीशी काय काय केलेलं आहे ते बघूया. गुंतवणूक जी आहे, भारतीय भाषा पुस्तक योजना, शालेय आणि उच्च शिक्षणासाठी डिजिटल स्वरूपातील भारतीय भाषा पुस्तके उपलब्ध केली. आता गुंतवणूकमध्ये पुस्तकावर गुंतवणूक केली. भारत नेट प्रकल्प, ग्रामीण भागातील सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीने प्रदान. विकसित भारतासाठी अणुऊर्जा अभियान, ऊर्जा संक्रमण प्रकल्पासाठी प्रयत्नासाठी 2047 पर्यंत किमान 100 गिगावॅट अणुऊर्जेचा विकास करणे आवश्यक आहे. किती, 2047 पर्यंत आपण 100 गिगावॅट अणुऊर्जेचा विकास करायचा आहे आपल्याला. कधी, 2047 पर्यंत. या उद्दिष्टासाठी आता काय काय केले, खाजगी क्षेत्राबरोबर सक्रिय भागीदारीसाठी अणुऊर्जा कायदा आणि औष्णिक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायद्यात सुधारणा केल्या जातील. 20,000 कोटी रुपयाच्या खर्चासह स्मॉल मॉड्यूल रिएक्टर्स
च्या संशोधन आणि विकासासाठी अणुऊर्जा अभियान सुरू करण्यात येईल. 2033 पर्यंत 5 स्वदेशात विकसित SMR कार्यरत होतील. आता सागरी विकास निधी तरतूद 25,000 कोटी. या निधीत सरकारचा वाटा 49% असेल. उर्वरित निधी बँका व खाजगी क्षेत्रातून उभारला जाईल. सागराचा विकास करायला गव्हर्नमेंटचं किती राहणार आहे? 49%. आणि जे उरलेलं आहे ते बँका आणि खाजगी क्षेत्रातून उभारली जाईल. आता पर्यटनामध्ये काय केलेलं आहे? देशातील सर्वोत्कृष्ट 50 पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येईल. किती? 50 ह्याचा. राष्ट्रीय भूस्थानिक अभियान बघा, पायाभूत सुविधा आणि डेटा विकसित करण्यासाठी राष्ट्रीय भूस्थानिक अभियानाची घोषणा करण्यात आली. विमा क्षेत्रात काय केलंय? FDI संपूर्ण प्रीमियम भारतात गुंतवणाऱ्या कंपनीसाठी विमा क्षेत्रातील FDI मर्यादा 74% वरून 100% वाढविण्यात येणार आहे. आता चौथे इंजिन आहे निर्यात. आपलं आतापर्यंत काय बघितलं? कृषी बघितलं, पुन्हा ते उद्योगाचं बघितलं, नंतर गुंतवणूक बघितली, आता आहे निर्यात. तर निर्यातीमध्ये बघा, भारत ट्रेडनेट आंतरराष्ट्रीय व्यापार एवजीकरण आणि वित्तपुरवठा. निर्यात प्रोत्साहन अभियान बघा, ची तरतूद आहे ते 2,250 कोटीची आहे. उद्देश आहे निर्यात कर्ज सुलभ करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार सहाय्य प्रदान करणे, MSMEला प्रदेशी बाजारातील शुल्कीय अडथळे पार करण्यास सहाय्य करणे. आता प्रत्यक्ष कर बघा, यामध्ये बघा, नवीन कर रचनेचे 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर देय असणार नाही. म्हणजे भांडवली नफ्यासारख्या विशेष दराच्या उत्पन्ना व्यतिरिक्त 12 लाखापर्यंत. पगारदार करदात्यासाठी 75,000 रुपयाच्या प्रमाणित वजावटीमुळे ही मर्यादा 12.75 लाख असेल. किती? 12.75 लाख. TDS ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या व्याजावरील TDS वजावटीची, इथं बजा झाले, चुकीचं आहे, वजावटीची मर्यादा 50,000 रुपयावरून 1 लाख रुपये करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना किती? TDSचं 1 लाख रुपये करण्यात आलेली आहे. फायनान्शियल 2023-24 मध्ये एकूण महसुलातील प्रत्यक्ष कराचे प्रमाण 56.72% पर्यंत वाढले, जे मागील 14 वर्षातील सर्वोच्च राहिलेले आहे. किती महसुलाचं? 56.72. प्रत्यक्ष कराचे प्रमाण जे आहे ते 43.28% पर्यंत कमी झालेले आहे. अप्रत्यक्ष कराचे प्रमाण जे आहे, अप्रत्यक्ष कराचे प्रमाण 43.28 पर्यंत कमी झालेले आहे. म्हणजे अप्रत्यक्ष कराचा जो वाटा आहे तो वरचीवर म्हणजे तो कमी झालेला आहे. 2023-24 मध्ये वैयक्तिक आयकर हा कॉर्पोरेट कर संकलनापेक्षा जास्त राहिलेला आहे. फर्स्ट टाइम झालेला आहे बरं का. जो आयकर आहे आपला वैयक्तिक आयकर, तो कॉर्पोरेट करपेक्षा जास्त राहिलेला आहे. अगोदर काय कॉर्पोरेट कर हा जास्त राहत होता, म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स. 2023-24 मध्ये प्रत्यक्ष टॅक्स GDP रेशो जो आहे तो 20 वर्षाच्या उच्चांकावर म्हणजे 6.64% गेलेला आहे. प्रत्यक्ष कर संकलनात महाराष्ट्र संकलनामध्ये सर्वात जास्त राहिलेला आहे. अशा प्रकारे जे की आपला अर्थसंकल्प आहे तो म्हणजे आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्प हे दोन्ही घटक आपण बघितलेले आहेत. याच्यानंतर आपण जो महाराष्ट्राचं पाहणी आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे असं शॉर्ट व्हिडिओमध्ये घेऊन येऊया, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये पण कामाला येईल आणि तुमचा व्हिडिओ बघण्यामध्ये जास्त वेळ पण जाणार नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर काही गोष्टी पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया आणि तो शॉर्ट व्हिडिओच राहतील. फक्त त्याच्यातून रिव्हिजन होईल तुमचे. अशा व्ह्यूने बनवले जातील. बाय.